हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे जास्त हेवी साईजचं ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे, जे की आपल्या समोरच्या साईडने प्रिन्सेस कट असणार आहे. इथे आपली छातीचा चौथा भाग 10 इंच आहे. पूर्ण छाती राऊंड इथे आपला 40 इंचाचा आहे. जास्त हेवी साईजचं ब्लाऊज आपलं इथे कटिंग होणार आहे. तरी मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण कटिंग तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे. तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 40 साईजच्या मापाचे ब्लाऊजची कटिंग व्यवस्थित एकदम प्रॉपर अशी फिटिंग न करता येईल, जेणेकरून तुमचं सुद्धा ब्लाऊज परफेक्ट असं तयार होणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता सर्वात आधी इथे आपल्याला डबल फोल्ड अस्तर करून घ्यायचं आहे. तुम्हाला सुद्धा अस्तरचं डबल फोल्ड करायचं आहे. फोल्डेड साईड ही आपल्या साईडने ठेवून घ्यायचं आहे आणि खुली साईड ही समोर ठेवायची आहे. आता जे आपल्याला फोल्ड करायचं आहे ना, ते आपल्याला छातीच्या घडीनुसार आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही साईडने अस्तरच्या एका साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. पूर्ण फोल्ड करायचं नाही, हाफ फोल्ड करायचं आहे. जेवढं तुम्हाला इथे ब्लाऊजची घडी टाकून पूर्ण मार्जिन सहित इथे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे. इथे आपली छातीची घडी 10 इंचाची आहे, त्यानुसार आपण इथे फोल्ड करून घेऊया. इथे मी पुन्हा एकदा चेक केलेलं आहे की माझी पूर्ण घडी राऊंड येत आहे की नाही. अशा पद्धतीने माझा इथं थोडंसं कमी पडलेला होता, मी आणखी वाढवून घेतलेलं आहे. जास्त हेवी साईजचं ब्लाऊज असल्यामुळे थोडंसं जास्त आपल्याला इथे फॅब्रिक घ्यावं लागणार आहे. इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. आता इथे सर्वात आधी तर आपल्याला ब्लाऊजची लांबी टाकून घ्यायचं आहे. जे काही तुमची तयार लांबी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. इथे माझी 14.5 इंच तयार होणार आहे. मी त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15.5 इंचवरती एक खूण करून घेतलेली आहे. आता आणखी एक आपल्याला खूण करायची आहे 15.5 इंचवरती. आता ह्या साईडने सुद्धा आणखी एक खूण करायची आहे. मग आपल्याला तिथून स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. इथे मी स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. मी इथे शोल्डरचं माप 5.5 इंचचं घेतलेलं आहे. आता इथे 5.5 इंचावरती एक आपल्याला खूण करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडने मुंड्याला आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे. मुंडा इथे आपला 5.25 किंवा 6 इंचाचा असणार आहे. मी इथे 5.25चा मुंडा घेतलेला आहे. 6 इंचला 1 किंवा 2 लाईन अशा पद्धतीने कमी करून आपल्याला इथे मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता छातीचा चौथा भाग म्हणजे 10 इंच, त्यानंतर समोर 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला 2 इंच वाढवून घ्यायचं असेल तरी तुम्ही इथे 2 इंच वाढवून घेतलं तरी चालेल. आता हे पूर्ण पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर मुंड्याला आपल्याला गोल द्यायचा आहे. मुंडा राऊंड काढून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती एक खूण करायचा आहे. मग मुंड्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपला मुंडा राऊंड देऊन झालेला आहे. आता आपल्याला हे फिटिंगची जी लाईन आहे ना, ती जोडून घ्यायचं आहे. एकदाच आपण पूर्ण मुंडा राऊंड चेक करून घेऊया की आपला तयार ब्लाऊजचा आणि जे काही आपला मुंडा इथे आपण मार्क केलेला आहे तो बरोबर येत आहे की नाही. माझा मुंडा राऊंड एकदम प्रॉपर असा बरोबर आलेला आहे. आता आपल्याला इथे कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. कमरेचा चौथा भाग 9 इंच, समोर 1 इंच टक्ससाठी आणि समोर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी वाढवून घ्यायचं आहे. आणि तिथून एक आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे. मार्जिनला मार्जिन इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे.
आता ही पूर्ण कटिंग आपण करून घेऊया. बॅक साईडचा गळा मी कट केलेला नाही, त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी डिझाईनचा लवकरच शेअर करेन. आता इथे मुंड्याची कटिंग आपल्याला जशास तशी करून घ्यायचं आहे. आता आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं कापड घ्यावे लागेल समोरच्या साईडने, कारण काही समोरच्या साईडला आपलं प्रिन्स कट असणार आहे, त्यामुळे आपल्याला टक्ससाठी थोडंसं एक्स्ट्राचं कापड घ्यावं लागणार आहे. आता अशा पद्धतीने मी इथे हुक आणि आयपट्टीसाठी थोडंसं 1/2 इंचचं एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला समोरच्या साईडला हुकपट्टी लावायची असेल तर तुम्ही समोरच्या भागामध्ये थोडंसं 1/2 किंवा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. जर तुम्ही पाठीमागं हुकपट्टी आयपट्टी लावत असाल तर तुम्ही पाठीमागच्या भागामध्ये वाढवून घ्यायचं आहे. आता इथे जे आपण हुकपट्टीसाठी एक्स्ट्राचा वाढवलेला आहे ना, त्याच्या बाजूने आपल्याला हे पार्ट जशास तसा ठेवून घ्यायचा आहे. त्या हुकपट्टीला जे एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे ते बाजूलाच ठेवायचं आहे, त्यावरती आपल्याला कापड ठेवायचं नाही आहे. आणि मग आता जशास तशी मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी मुंड्याची परत मार्किंग करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला समोरच्या साईडला जे मुंड्याला 1/2 इंचाची गोलाई द्यायचं आहे ना, ती आपण देऊन घेऊया. इथे आपल्याला कोण्यावरून 1 इंच घ्यायचं आहे आणि तिथून मग आपल्याला अशा प्रकारे गोल असं समोरच्या साईडने आतल्या साईडने आकार देऊन घ्यायचा आहे. समोरच्या साईडला आपला 1/2 इंच आतमध्ये आकार असतो, हे तुमच्या लक्षात ठेवायचं आहे. आता मग आपल्याला गळ्याची मार्किंग करायचं आहे. गळ्याची मार्किंग करण्यासाठी आपण जे एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे ना, ते आपल्याला सोडूनच मार्किंग करायचं आहे. गळा रुंदी मी इथे 2.5 इंचाची घेतलेली आहे आणि गळा लांबी मी समोरची इथे 7 इंचाची टाकून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा लांबी कमी जास्त करू शकता. इथे समोरच्या पार्टसाठी मी 7 इंच गळा लांबी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे समोरच्या गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता आपलं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज असल्यामुळे इथे आपल्याला शोल्डरपासून टक्सची मार्किंग करायचं आहे. 10.5 इंचवरती एक पॉईंट काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे 4.5 इंचावरती एक पॉईंट टाकायचा आहे. आडवा टक्स आपल्याला 4.5 इंच आणि उभा टक्स आपल्याला 10.5 इंच टाकून घ्यायचा आहे. खालच्या साईडने आपल्याला 4 इंचावरती टाकायचं आहे टक्स. मग आपल्याला थोडंसं अर्धा इंच कमी करून खालच्या साईडने टाकून घ्यायचं आहे. आता ही स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे. आपल्याला समोर इथे 2 इंचचा टक्स टाकायचा आहे. जास्त हेवी साईज आहे म्हणून आपण इथे 2 इंचचा टक्स टाकून घेतलेला आहे. जर तुमची कमी साईज असेल तर तुम्ही 1.5 इंचचा टक्स जरी टाकला तरी चालेल. आता त्या टक्सपासून आपल्याला वरती 2 इंचावरती एक खूण करायची आहे आणि स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आता हे सुद्धा पॉईंट आपण जोडून घेऊया. दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहे आणि तिथून अशा पद्धतीने कर्व आकार इथे कटोरीला देऊन घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने कटोरीला आकार द्यायचा आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर हे सुद्धा शेप एकदम प्रॉपर आपल्याला जमून जाईल, त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा दोनदा अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण जे आपण टक्समध्ये वाढवलेलं आहे ना, ते आपलं पूर्ण हे कटिंग होणार आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला जे काय आपण टक्समध्ये वाढवलेलं आहे ना, तेच आपल्याला आता बाजूने वाढवून घ्यायचं आहे. मी इथे 2 इंचाचा टक्स टाकून घेतलेला आहे, तेवढंच मी बाजूने मार्जिन वाढवलेलं आहे. कमरेच्या साईडने 2 इंच आणि वरच्या मुंड्याच्या साईडने 1 इंच वाढवून घेऊन अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. इथे मी 40 साईजच्या ब्लाऊजसाठी 2 इंचचा टक्स टाकलेला आहे. तुम्ही जर तुमची चेस्ट कमी असेल तर 1.5 इंचचा टक्स टाकला तरी चालेल. आता इथे आपल्याला टक्समध्ये थोडासा पफ यावा ह्यासाठी आपण खालच्या साईडने 1/2 इंच वाढवून घेऊया. हे फक्त आपल्याला टक्समध्येच ठेवायचं आहे. बाजूने पूर्ण आता इथे आपलं जे एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे ना, ते मायनस करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, गळ्याच्या साईडने थोडंसं उतार देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे शोल्डर वगैरे उतरणार नाहीत. जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने 1/2 इंच किंवा 1/4 इंचचा शोल्डर उतार देऊन घ्या.
जेणेकरून तुमची शोल्डर पट्टी आहे ना ती खालच्या साईडने उतरणार नाही. आता अशा प्रकारे मी इथे हुक पट्टीच्या साईडने जे काय आपण वाढवलेलं होतं 1/2 इंच ते कमी करून घेतलेलं आहे आणि फिटिंगच्या साईडने सुद्धा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. ह्याच पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला कमी करायचं आहे. फक्त टक्समध्येच आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. मी इथे दोन्ही साईडला कमी करून घेतलेलं आहे आणि आता जशास तशी कटिंग करून घेत आहे. गळ्याच्या साईडने सुद्धा आपण जशास तशी मार्किंग केलेली कट करून घेऊया. आता मुंडा कट करून घेऊया. आता इथे आपल्याला आतमधला मुंडा कट करायचा आहे. जो आपण 1/2 इंचचा वाढवलेला मुंडा आहे ना तो आपल्याला इथे कट करायचा आहे. आता आपल्याला प्रिन्स कटची कटोरी कट करायची आहे. जे आपण टक्समध्ये घेतलेलं आहे एक्स्ट्राचं ते सुद्धा आपल्याला इथे काढून टाकायचं आहे. पूर्ण टक्स इथे आपल्याला मायनस करायचं आहे. टक्स सुद्धा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपली कटोरी कट झालेली आहे प्रिन्स कटची. जर कुठे कोणता भाग खालीवर झालेला असेल तर इथे कट करून घेऊया. इथे माझा थोडासा पार्ट कमी जास्त झाला होता, मी ते कट करून घेत आहे. आता इथे आपला साईड पार्ट आणि इथे कटोरीचा पॅटर्न तयार झालेला आहे. इथे आपलं समोरच्या पार्टची प्रिन्स कटच्या भागाची कटिंग करून झालेली आहे. तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग कशी वाटलेली आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. जर तुमच्या काही अडचणी असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. बॅक पार्टची सुद्धा इथे मी कटिंग तुमच्याशी शेअर केलेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.